भारताची लोकसंख्या किती, महाराष्ट्राची किती आणि मग मुंबईची किती? तुम्हाला तुमच्याच संख्या, आकडे यांच्यात लय इंटरेस्ट. कारण तुमची गणितं, समीकरणं, फायदे तोटे त्या संख्यांवरच आधारित असतात. मग आम्ही जगलो काय का मेलो काय, तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? पण बाप्पा, अशी काही लोक आहेत ज्यांना आमच्या जगण्याची आणि वाढण्याची फिकीर असते. नॅशनल पार्कमधली लोक आहेत ती. आम्ही किती आहोत, काय करतो, कसं जगतो हे जाणण्यासाठी पूर्वी नुसताच पाहणी सर्व्हे व्हायचा, ना त्याला आगा ना पिछा. त्या सर्वेच्या आधारे 2 वर्षांपूर्वी आम्ही अंदाजे 21 होतो. पण यंदा मात्र शास्त्रोक्त पद्धतीनं आम्हाला शोधलं गेलं आणि आम्ही थोडके नाही तर तब्बल 35 असल्याचं समजलंय. एकदम झकास वाटलं राव. आता 6 महिन्यानंतर आपल्याकडे एक रिपोर्ट आपण प्रकाशित केली आहे आजच्या दिवशी. त्याच्यामध्ये 35 लेपर्ड जे आहे हे राष्ट्रीय उद्यानात फ्री रेंजिंग अवस्थेत फिरत आहे. मॅक्सिमम हायर डेन्सिटी ऑफ ह्युमन लिव्हिंग्स ऑन द पेरिफरी अँड ॲट द सेम टाईम वी आर हॅव्हिंग व्हेरी हाय डेन्सिटी ऑफ लेपर्ड्स लिव्हिंग टुगेदर. हा एक सेलिब्रेशनचा विषय होऊ शकतो. पार्क आहे 100 स्क्वेअर किलोमीटर आणि लोकांचं संख्या जी आहे मिनिमम 20,000 पर स्क्वेअर किलोमीटर राहतात बाजूला. तर तितकी लोकांमध्ये हे बिबटे पण राहतात. हे कुठे पण जगात नाही. हे घेऊन आम्ही अजून पुढे जायला पाहिजे. त्याचं आजोबाला केलं होतं कॉलरिंग, तसं हे मुंबईचे बिबट्याला पण करून ते कुठे जातात, लोकांपासून कसं दूर राहतात ते सगळं माहिती पण घ्यायला पाहिजे. निकित सुर्वे, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या डेहराडून शाखेचा हा विद्यार्थी. आमच्या जगाविषयी त्याला कमालीचं आकर्षण. आमच्या जगातच करिअर करायचा त्यानं निर्णय घेतला. म्हणूनच की काय, नॅशनल पार्कवाल्यांनी पण आमचं जग जाणून घेण्याची जबाबदारी अगदी विश्वासानं त्याच्यावर सोपवली. पठ्ठ्यानंही ती चोख पार पाडली. त्यानं आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घेतल्या. आम्ही डिस्टर्ब होणार नाही याचीही त्यानं काळजी घेत शार्प कॅमेऱ्यानं आम्हाला टिपलं. इतकंच काय, आमच्या सोबतीनं जगणारी हरणं, वाघेटी, रानमांजरं, रानडुकरं ही सुद्धा त्याच्या कॅमेऱ्यानं टिपली. गेले 6 महिने तो आमच्यातलाच एक होऊन नॅशनल पार्कात राहिला. प्रत्येक बिबट्याची डावी आणि उजवी बाजू ही वेगळी असते. जसे आपल्या हाताचे जे आपले फिंगरप्रिंट्स आहेत ते राईट आणि लेफ्ट सेम नसते आणि तुमची आणि माझी सेम नसते. तसेच बिबट्याची ही डावी आणि उजवी बाजू जे रोझेट पॅटर्न असतं ते वेगळे असतात आणि त्याच्याच बेसिसवर आम्ही बिबटे वेगळे आयडेंटिफाय केले, म्हणजे त्यांना ओळखलं. आणि हे ते सॉफ्टवेअरमध्ये फीड केलं जातं. सॉफ्टवेअर म्हणजे आपण एक सिम्पल फॉर्म्युला यूज करतो, कॅप्चर रिकॅप्चर. किती बिबटे किती वेळा कॅप्चर झाले, किती वेळा रिकॅप्चर झाले आणि या बेसिसवर आपल्याला हा फिगर मिळाला आहे. मध्यंतरी तुमचं ना आमचं जरा बिनसलंच होतं म्हणा. तुमच्या वस्त्यांवर चाल केल्याचा आरोप आमच्यावर ठेवण्यात आला. आमचं तर जगणंच मुश्किल होऊन बसलं होतं. चूक कोणाची होती या भूतकाळात आम्हाला डोकवायचं नाही. पण अलीकडे आम्हाला तुमचा शेजार आवडायला लागलाय. हळूहळू तुमच्या सोबतीनं आम्हीही जगायला शिकलोय राव. आता तयारी आणि साथ तुमच्याकडून पण हवी आहे. सध्या तरी बरं सुरू आहे, बघूया कसं जुळतं यापुढं आपलं ते. दिनेश तुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.